अरे बाप रे, काय नजर आहे, तुम्ही बघू शकता. जय भीम, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज मी आणि मम्मी चाललोय गावाला मावशीकडे. तर गाव माझं नाशिकला आहे. मस्त तयारी वगैरे करून आम्ही निघालो. रिक्षा पकडून निघालो ऐरोली स्टेशनला मस्तपैकी. तर मस्त ऐरोली स्टेशनला आलो. थोड्या वेळात ट्रेन पण आली. मस्तपैकी आलो ठाणे स्टेशनला. तर आमची सीट रिझर्व होती D4 डब्यामध्ये. मग D4 डब्याजवळ आलो आणि ट्रेन पण आली थोड्या वेळात. तर आम्हाला सीट आमची भेटली. मम्मी आणि मी मस्तपैकी बसलो सीट वरती. ठाणेमध्ये तर पूर्ण ट्रेन खाली होती. तर थोड्या वेळ ठाणे स्टेशनला थांबून आपली ट्रेन निघाली. तर कसारा गेल्यावर आपल्याला मस्त नजारे बघायला भेटतात. तर मस्त नजारे बघितले. इथं पावसाळ्यात तर एकदम भारी नजारे असतात. डोंगर वगैरे मस्त हिरवेगार. मम्मीला सांगितलं होतं थांब, आलो बाथरूमला जाऊन आणि आलो नजारा बघायला. नाही तर मम्मीने येऊनच दिलं नसतं. दरवाजापासून लांबच होतं. झूम करून व्हिडिओ काढलेत मी. मस्त इगतपुरी आलं. इगतपुरी मध्ये मस्त नाश्ता केला, भजी खाल्लीत. तर नेक्स्ट स्टेशन होतं आपलं निफाड. तर निफाडला आपल्याला उतरायचं होतं. तर पहिलेच इथे येऊन उभं राहिलो, कारण की मावशीच्या घरापासून रेल्वे ट्रॅक जवळच तिथं मावशीचं घर दिसतं. थोडंच दिसलं कारण की मध्ये झाडं आलेत. मग फायनली आपलं निफाड स्टेशन आलेलं. तर काका आणि माझा भाचा कर्तव्य आम्हाला पिक करायला आलेले. तर कर्तव्याच्या गाडीवर बसून मस्त आम्ही निघालो घरी. तर मस्त पोहोचलो घरी. तर आपला कर्तव्य निघाला त्याच्या घरी, कारण की त्याला उद्या कॉलेज होतं. उद्या वापस येणारे कर्तव्य. तर मावशीचा मुलगा धीरज दादा कामावरून घरी आला. तर तुम्हाला सांगितलेलं इथं रेल्वे ट्रॅक आहे. तर इथं गेट सुद्धा आहे. तो गेट पार करून आम्ही निघालो हॉटेलला. तर धीरज दादा गव्हर्नमेंट जॉब लागल्यामुळे तो आम्हाला पार्टी देणार होता. तर आलेलो निफाड तालुक्यातलं फेमस हॉटेल मध्ये, हॉटेल काकाश्री. मस्त मटन घेतलं पार्सल. मस्त घरी येऊन खाल्लं मस्त सगळ्यांनी. तर हा होता धीरज दादा, काका, मावशी आणि या वहिनी होत्या आपल्या. तर मटनची भाजी एक नंबर होती. मस्त आलो बाहेर, काकाने शेकोटी केलेली. खूप थंडी इकडं मित्रांनो. तर हा व्लॉग इथेच एंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो, कमेंट करा. बाय.